असं चाललं असतं. इकडे असं चालू आहे कंटिन्युअसली हे असं काहीतरी चालू असतं आमच्या. तिथं तिरडं वाटतंय ज्वारीचं, लिटरली असं वाटतच नाही की भाकरी आहे म्हणून. मग ते डोक्याला का घातलं नाही रेनकोटची कॅप? घातलेली. मग कसे केस भिजले? तेच तर विचारायला. हो, हे घातलंच कसं भिजेल असं पाहिजे ना. तर या इथे मस्त असं जेवण तयार आहे. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. शांभवी माझ्या आसपास इथेच खेळती आहे. सकाळी आता मी देवपूजा करते. आंघोळ झाल्याबरोबर अगोदर देवपूजा करून घेतली की मग बाकीची कामं करताना खरं तर खूप जास्त प्रसन्न वाटतं. घरातलं वातावरणच बदलून जातं जेव्हा देवपूजा होते. आणि आज बाहेरचं वातावरणसुद्धा खूपच सुंदर आहे. इतका छान पाऊस पडतोय आज. तर पावसाने असा छान जोर धरलाय कोल्हापुरामध्ये आणि त्यामुळेच मग कपडे आता घरात वाळत घालावे लागतात. फॅन वगैरे चालू करून अशा पद्धतीने कपडे सुकतात. आता मी स्वयंपाकाला वगैरे लागते त्याच्यासोबत. तर चला आता भाकरी बनवणार आहे मी आज. आणि मेन गोष्ट म्हणजे ना, भाजी वगैरे आणखी काहीच ठरलं नाही काय करायचं ते, कारण स्त्रीसाठी सकाळचा टिफिन दिलेला आहे. पण आता आमच्या दोघांसाठी बनवायचं. तर भाकरी ह्यांना पण आवडते आणि ते नेहमी म्हणतात की रात्री आणि सकाळी पण भाकरी करत जा. पण स्त्रीमुळे मग त्याला किती कणिक मळा आणि आपलं तर असं गोंधळ होतं. म्हणजे एक तर किती जेवण लागतं एवढं. घरात 3-4 माणसं, त्याच्यामध्ये शांभवी तर एवढं खाते. आणि स्त्रीला जेव्हा कणिक मळते ना मी, तर त्यावेळी आमच्या सगळ्यांचीच मळते. पण आज फक्त त्याच्यापुरतंच बनवून दिलंय. आणि आता आमच्या दोघांसाठी भाकरी बनवणार आहे. भाकरी मी एक व्हिडिओ पाहिलेला होता, त्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. एक तरी भाकरी तशी बनवून बघायची, मला जमते की नाही ते. सो स्टे ट्यून. म्हणजे आता ती रेग्युलरवाली थापून भाकरी असते ती मला चांगली जमते आणि त्यासाठी मी खूप अगोदरपासून प्रयत्न केले, तेव्हा आता ती कुठे जमायला लागली. पण जी मी व्हायरल म्हणते ना, ती खूपच युनिक पद्धतीने केलेली आहे. दिवसभरात काय काय असेल ते सर शेअर करते. इकडे गॅस ऑन केलाय आणि तवा ठेवलेला आहे मी तापायला. तोपर्यंत इकडे पीठ बनवून घेते मी. आता पिठामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि घट्टसर पीठ नाही लागत याला. म्हणजे डोशासाठी वगैरे जसं पीठ असतं ना, तर तशा पद्धतीने बनवावं लागतं. अजून सुद्धा याची कन्सिस्टन्सी जराशी घट्टसर आहे, त्यामुळे मी थोडं पाणी घालते याच्यामध्ये, म्हणजे थोडं पातळ होईल ते. ठीक आहे. नेमकं ज्वारीची भाजी असली कसली वेगळ्या पद्धतीने. असं कोणी करते का? मी ट्राय करणार आहे. मी पण फर्स्ट टाइमच करते. मी बघितला होता एक व्हिडिओ, मला बघाय कसं होतं काय म्हणते, जमते का आपल्याला काय. आता हे पीठ तयार झालंय. इकडे तवा तापायला ठेवलेला आहे आणि शांभवीची नोटबुकमध्ये बघू शकतात. त्याला अगोदर झाकून घेते. एक व्हायरल व्हिडिओ पाहिला होता ना, तर त्याच्यातली पिठाची कन्सिस्टन्सी काहीशी अशी होती. पटकन हे असं करायचं. हे खाली धपाट्यासारखं आहे की काय म्हणते त्याला? काय माहिती कशी होती आता केल्याशिवाय काय. आपण धिरडे बनवतोय का? असंच बनवतोय की धिरडं? बघितलंय बरं का मी, मला माहिती नाही की तू करताय किंवा पलटते पण का नाही काय, या सगळ्या गोष्टी फुल करते. आणि इकडे बघा हे असं चाललं असतं. इकडे असं चालू आहे कंटिन्युअसली हे असं काहीतरी चालू असतं आमच्या. म्हणजे ड्राय व्हायला लागलं की आपण जसं भाकरीला पाणी लावतो ना, तसंच. पहिला तर अटेम्प्ट फेल वाटतोय मला, होत नाही बहुधा. बघू पण तवा सेट होईपर्यंत पण असेल कदाचित. पहिला तर ते विशेष नाही, कारण तिथं थोडे असं हे दिसतं.
बबल्स आल्यासारखे. तर पलटले की नाही बघूया, पलटली तर ओके म्हणायचं, नाही तर मग आपण सेकंड एकदा ट्राय करू, नाही तर शेवटी सपोर्ट करायचं. लिटल बिट डिफिकल्ट. होप की पलटावी, बघूया, नाही पलटली तरी आणखी ट्राय करते आणि शेवटी मग जसं फेल. पहिल्या अटेम्प्ट मध्ये तर नाही मला जमली, बघूया आता दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये. मला वाटत नाही चवीला परिसेश लागत असेल म्हटल्यासारखी. नेक्स्ट एकदा ट्राय करेन चालू. आता तवा जरासा खराब झालाय ती भाकर मोडल्यामुळे, तर मला तो घासून घ्यायचा आहे. स्वच्छ करते मी तो. तोपर्यंत तुम्ही इकडे बघा, पावसाने सगळं वातावरण किती सुंदर बदलून टाकलंय. इतकं छान वाटतं ना, सगळीकडे हिरवळ. चला आता दुसरा अटेम्प्ट. हार मानायची नाही आपल्याला. हरिवंशराय बच्चनची कविता तुम्हाला आठवत असेल तर, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, तसं एकदा आणखी प्रयत्न करून बघूया. तर जी मंडळी खूप लवकर गिवअप करतात ना, त्यांच्यासाठी या उदाहरणावरून एक मी गोष्ट सांगू शकते की बघा, आपण ना म्हणजे आईच्या पोटात कुठलीच गोष्ट शिकलेलो नसतो, हळूहळू सरावानी गोष्टी साध्य होतात. बघा, 1-2 प्रयत्न जे आहेत ना, तर तेवढ्यातच यश जर मिळालं ना, तर आपल्याला म्हणजे त्या यशाची किंमतही तेवढी वाटत नाही. आणि आपण जेव्हा त्यामध्ये खूप जास्त एफर्ट्स टाकत असतो ना, तर त्यावेळी त्या यशाची गोडीसुद्धा खूपच भारी असते. म्हणजे ते यश चाकताना आपल्याला आनंदसुद्धा तेवढाच मोठा होत असतो. त्यामुळे ना, गोष्ट छोटी असो मोठी असो, करिअरमधली असू दे, किचनमधली असू दे किंवा वॉटेवर कुठलीही असू दे, त्यामध्ये ना लगेच हार नाही मानायची. आपण करत राहायचं. केल्यानंतर एक दिवस नक्की आपला येत असतो. आता ही मात्र छानपैकी माझी भाकरी उलटलेली आहे, तुम्ही पाहू शकता. पहिली एकदम बिघडली होती, पण मग मी ती फाईल डिलीटही करू शकले असते किंवा मग मला एडिट करताना ते कट करता आलं असतं. पण मी विचार केला की नाही, आपण ना तुमच्यासोबत हे पण शेअर करूया की सगळं काही छान छान नसतं होत आणि पहिल्याच वेळेस सगळ्यांना सगळंच जमत नसतं. कुणी कशात प्रो असू शकतं, कोण कशात, परंतु आपण वेळ दिला पाहिजे, पुन्हा पुन्हा अटेम्प्ट घेतले पाहिजे. ज्वारीचं दिरडं म्हणू शकतो आपण. भाकरी थापल्याशिवाय भाकरीचा काही तो फील येत नाही आणि खायला पण तशी असेल असं मला वाटत नाही. पण तरीही ज्यांना जमत नाही किंवा भाकरी थापता येत नाही, ॲक्युरेट गोल होत नाही, त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे ज्वारीचं दिरडं. तरीही तुम्ही कधी जर बनवलं असेल ना आजपर्यंत अशा पद्धतीने ज्वारीची भाकरी, तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि याच्यामध्ये अजून काही मिसळतात का की तांदळाचं पीठ वगैरे, कारण ही प्युअर ज्वारीच्या पिठाची भाकरी आहे, त्याच्यामध्ये तांदूळ किंवा गहू काहीच मिसळलेलं नाही. पण जर तसं असेल आणि त्यामुळे जर आणखी वेगळ्या पद्धतीने बनत असेल तर मला नक्की तुम्ही सुचवू शकता. असं चला आता मी बाकीचे एवढं पीठ कालवलंय तर याचं करून घेते आणि बाकी माझ्या आता नाही ते मस्तपैकी झुणका बनवते मी. त्यासाठी तेलामध्ये जिरं, मोहरी, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकलेला आहे. ते छान गोल्डन ब्राऊन झालं की त्याच्यामध्ये पिठल्याचं पीठ टाकलेलं आहे, म्हणजे डाळीचं पीठ हरभऱ्याच्या. ते ना गार पिठलं आमच्या इकडे करतात तशा टाईपमध्ये मी केलं आहे. म्हणजे पाण्यामध्ये, थंड पाण्यामध्ये, गार पाण्यामध्ये ते पीठ सगळं कालवून घ्यायचं आणि त्याच्यामध्येच हळद, मीठ वगैरे तुम्हाला हवं तर तिखट सगळं त्यात टाकू शकता. आता मी हिरवी मिरची टाकली आहे त्यामुळे मग मला गरज वाटत नाही लाल तिखट टाकण्याची. आता तयार झालेलं आहे आपलं बेसन इकडे, झुणका भाकरीचा बेस. तसं जेवण तयार आहे, दिसत असेल तुम्हाला. गरमागरम बेसन आहे म्हणजेच झुणका, त्यासोबतच कांदा, लिंबू आणि ही जी भाकरी आहे ना, इकडनं भाकरी आणि इकडनं डोसा, ज्वारीचा डोसा, ज्वारीची भाकरी 2 in 1 आहे. आणि फर्स्ट टाइम हे ट्राय केलंय. टेस्टला आता खाल्ल्याशिवाय कळणार नाही हे कसं लागतं ते. आणि इकडे सकाळी स्त्रीसाठी केलं होतं मी हे. सो हे पण थोडंसं वेगळी रेसिपी आहे, त्याचा पण व्हिडिओ शॉर्टमध्ये नक्की शेअर करते. चला आता जेवण करून घेतात आणि पुढचा व्लॉग थोड्या वेळाने कंटिन्यू करते. एक नंबर वेगळंच टेस्ट लागली मला. अक्षरशः हे ना दिरडं भाकरी असा प्रकार लागल्यासारखा लागला मला. खूप छान लुसलुसत आहे, म्हणजे एवढं मऊ आहे ना, लई छान वाटलं मला. पार्सल आलंय, क्लिक करायचं कारण काय होतं परत पेंडिंग झालं.
किचनवरती दूध वगैरे सांडतं किंवा थोडंसं भाजी वगैरे काही सांडली तर मग ते कपडा वगैरे त्यात टाकून ते धुवत बसायचं, म्हणजे थोडंसंच सांडलेलं असतं तर त्यासाठी ते खूप कॉम्प्लिकेटेड होतं. म्हणून मग हे मी एकदा पाहिलं होतं एका ठिकाणी, खूप जास्त सध्या ते व्हायरल चाललेलं आहे, त्यामुळे म्हटलं की बघूया आपण मागवून कसं आहे काय नाही, ते प्रत्यक्ष वापरल्यानंतरच कळणार. असं जरासं काहीतरी किचनशी रिलेटेड वस्तू असली की मग पटकन ती कधी अनबॉक्सिंग करू आणि कधी वापरून बघू असं होतं. तर बघितलं मी, ट्रायल घेतली याची आणि बऱ्यापैकी त्यांनी क्लीन पण केलं. सो पहिल्या याच्यामध्ये तर मला ते आवडलं आणि त्यानंतर मग ते वॉश पण करायचं सोपं आहे, म्हणजे हाताने घासत बसायची गरज नाही आणि वास पण येत नाही त्याचा, कारण दुधाचा न शक्यतो खूप खराब असा वास येतो. पण याला ना म्हणजे ते थोडंसं वाईप केल्यानंतर पाण्याने क्लीन केलं की व्यवस्थित होऊन जातं आणि पूर्ण किचन काउंटरच मग परत मी थोडंसं पाणी टाकून बघितलं तर व्यवस्थित म्हणजे अगदी ड्राय होऊन गेलं होतं. सो बरं वाटतंय मला तरी सध्या. आता पुढे मी जेव्हा हे वापरेल दररोज तेव्हा ह्याच्यातले काय चांगल्या गोष्टी आहेत काय वाईट गोष्टी आहेत हे कळेल, कारण पहिल्या ह्याच्यामध्ये तर आपल्याला एक खूप पॉझिटिव्हिटी असते त्यामुळे भारीच वाटतं. मस्त आहे हे, म्हणजे ना घाण राहत नाही काय नाही. दुधाच्या कपड्याचा मला खूप टेन्शन येतं, ते वास येतो म्हणून निघत नाही म्हणून, पण हे आपलं पिळून घेतं असं मस्त छान आहे. पूर्ण पिळत आहे. तुम्हाला हवा असेल तर प्रोडक्ट टॅग करते, जस्ट मागवलं लगेच वापरायला असेल. जागा पण थोडी घेत असेल, मी खूप ऐकले असं. मग आता देतेस का रे बाबा? बिझनेस पाय भिजले, बुटात पाणी येतं. पाऊस एवढा आहे तरी तो स्कूल बसने आलाय है ना बाबू, पण तिथून इथपर्यंत येईपर्यंत भिजलं. नाही, इथून कमी झालेला, पण शाळा जेव्हा सुटली तेव्हा वाढले, तेव्हा झाले. पण मग ते डोक्याला का घातलं नाही रेनकोटची कॅप? घातलेली मग कसे केस भिजले? तेच तर विचारायले. हो, हे घातलंच कसं भिजेल असं पाहिजे ना. श्री पण आलाय शाळेमधून, भिजून आलाय तो, त्याला ना रेनकोट असताना भिजलाय. ते डोक्याला घातलंच नाही तुम्ही. आणि रेनकोट तर होता, केस तर भिजले, पॅन्ट पण भिजली. लाटा यायलात खाली. होय, तू काय म्हणत होतास? मी वर आलो आणि पाऊसच गेला. होय, नाही तू खूप आलता. हा, आता बघा लाटा बघा ना. स्कूलमध्ये जर म्हणलं ना तर झरणाचे सगळे झरने वरून नुसतं पाणी. अभी तो शुरुआत है, अभी तो बहुत ज्यादा बारिश होएगी. आणि मला पण कॉफी प्यायची इच्छा झाली होती, त्यामुळं आता आम्ही दोघं कॉफी घेणार आहे आणि वर्षाची रीडिंग चालू आहे. तिला थोडंसं आता पाऊस बाहेर जास्त चालू आहे आणि त्यामुळं थोडंसं काय म्हणतात त्याला कामामध्ये आणखी उत्साह येण्यासाठी कॉफी दिली, त्यासाठी खास स्पेशल कॉफी आहे बरं का. ते पण नवऱ्याच्या हा, आणि ते पण तोंडात आलेलं असतं. आजकाल ना ऍक्च्युली इच्छा मला झाली होती, त्याच्यामुळं मी म्हणलं तर ते म्हणजे ठीक आहे चालेल, मग बनवलं. या कॉफी घ्यायला. तुम्हाला पाऊस पडत असताना चहा घ्यायला आवडतो की कॉफी? मला सांगा. जास्त जणांना तर पाऊस म्हणलं की चहा आहे. कांदा भजी वगैरे मस्त आहे ना. आता ना या बदलात आमचं असं चाललं की थोडंसं काहीतरी हेल्दी याच्याकडे आपण वळू, म्हणून आता हे शेवटचे काय किती प्यायचे ते पिऊन घ्या म्हटल्यासारखं झालंय. आता हळूहळू प्रॉपर कांदा शेड्यूल ते असावं. पुढे तुमच्यासोबत शेअर करू, जेव्हा ऍक्च्युअल ते करून आम्ही अनुभवू ना तर तेव्हाच ते शेअर करू, कारण बोलण्यात अर्थ नाही, कृती महत्वाची. बोलताना आपण खूप गोष्टी बोलत असतो, खूप गोष्टी करायच्या असतात आणि खूप सारं मी हे करेन मी ते करेन असं म्हणत असतो, पण प्रत्येक 1 जानेवारीला आपण नवीन नवीन संकल्प करत असतो की नाही. पण प्रत्यक्षात ते करताना आणि ते 21 दिवस फॉलो केल्यानंतर कुठेतरी आपल्याला त्याची सवय होते आणि ते नाही केल्यास म्हणजे अस्वस्थ वाटतं. तर ती तेवढी सवय होऊन ते भिनलं ना, अंगवळणी पडलं की मग ते तुमच्यासोबत डिस्क्लोज करायचं असं ठरवलं मी, जेणेकरून म्हणजे आपल्यालाही एक चांगली सवय प्लस तुम्हालाही त्यातनं काही पॉझिटिव्ह घेता आलं तर. कारण खूप सारे जण असतात ज्यांचं ठरतं की हे करायचं मला, ते करायचं मला, वजन कमी करायचं. माझं तसं नाहीये वजन कमी करायचं, पण एक फॉर एक्झाम्पल कुणाचं असं असतं की मला दररोज तरी 2 पेज वाचन करायचं, कुणाचं असतं की मी योगा सुरू करणार आहे, कोण जिम जॉईन करणार आहे, कुणाचं असं असतं की मी आता सेव्हिंग करणार आहे, नेक्स्ट मंथ पासून पैसे वाचवणार वगैरे पाहिजे माणसाला, त्याशिवाय माणूस आहे ना झळाडून काम करत नाही है ना. त्यामुळे ना चांगल्या गोष्टी थोड्याशा अवघड असतात, पण त्या करणं खूप गरजेचं. आणि वाईट गोष्टी खूप सोप्या असतात, त्या अट्रॅक्ट करतात जास्त. हे वास्तव आहे खरं तर, आणि आपली ह्युमन टेंडन्सी तशीच असते की चहा हेल्दी नाहीये माहितीये तरी तो घ्यावासा वाटतो,
पाऊस पडायला लागला की राहू दे एक दिवस काय होतं चिटिंग असं, किंवा कॉफी तितकी कुठे हेल्दी आहे माहितीये, पण तरीही प्यावीशी वाटते. आमचं ना इतकं छान रुटीन होतं आम्ही जुन्या घरी होतो तेव्हा, म्हणजे सकाळी चहा तर मी कधीच घेत नव्हते आणि हे मला ओरडायचे की एकच आयुष्यात त्याच्यात ज्यूस वगैरे हे ते असं एकच आयुष्यात त्यात तू चहा सुद्धा घेत नाहीस वर्षा, किंवा हे माझं असं असायचं की नाही मी हे ज्यूस घेणार त्यानंतर मग हे करणार. जास्त रूल फॉलो करतो त्यामुळे मला वाटायचं की बाबा थोडस कधीतरी गेलं तर काय हरकत आहे का असं तसं. तरी आमचं बघू शकता तुम्ही बाबा हॉटेलला बाहेर जेवायला जाणं असेल वगैरे ते नसल्याच्या बरोबर आहे. कधी तर पाहुणे रिलेटिव्ह आले तर ते वाईट नाही, परंतु आहे ना चेंज असलं पाहिजे. आम्हाला खूप बदल करण्याची गरज आहे काही ठिकाणी थोडस, पण धाडस होत नाही. कारण कसं आहे खर्च करण्याची काय म्हणतात त्याला, वाईट दिवस एवढे वाईटलेत ना, तर पैसे गेले की आमच्या मॅडमला तर खूप असं टेन्शन येतंय. असं वाटतं की यार आपण एवढे पैसे खर्च केले असं तसं वाटतं. त्याच्यामुळे ते पाहिजे बॅक ऑफ द माइंड, त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आपलं फ्युचर असेल किंवा मुलांचं फ्युचर असेल याचा पण विचार केला पाहिजे सगळ्या गोष्टीचा. आपली ती स्टेज आल्यानंतर मग काही हरकत नाही आपण खर्च करायला. हे पण आहे की फक्त कंजूसपणाच नाही तर जगत हेल्थ सांभाळून विशेषतः चेंज करायला पाहिजे. मला पण चेंज करायला पाहिजे. याचा भरपूर आता लेक्चर पाहिजे झालेलं. आता चहा घ्या, कॉफी घ्या, मी पण घेतो माझी कॉफी तिकडे. चला ओके. नाही मला असं वाटतं की नाही छान आहे. असं सुरू केलंय मी ब्लॉग. चला एकदम मोठा पाऊस चालू आहे. तर सायंकाळी इकडे मी सांजवात लावली. माझं देवघर जरी छोटं असलं ना तरी सकाळची पूजा आणि रात्रीची सांजवात मी चुकवत नाही शक्यतो. उद्या आहे आषाढी एकादशी, त्यासाठीची पूर्वतयारी म्हणजे शेंगदाण्याचं कूट बनवणं असेल किंवा मग साबुदाणा भिजत घालणं, ह्या गोष्टी आपल्या चाललेल्या असतात सगळ्याच जणीच्या. सो आमच्यात सगळ्यांना शाबू आवडतो त्यामुळे मग मी जरा जास्तीचा भिजू घातलाय, कारण श्री पण उपवास करतो. बघू आता उद्या काय तो ठरवेल ते, परंतु मी त्याच्या पण नावचा इथे साबुदाणा भिजत घातलाय. ती पण व्याग कर. छान शिडवत जाऊ तिला. तुला नाही आवडणार बाळा, स्वेटर घातला. तू पण करते. डिरेक्टली रात्री 10 वाजता हा ब्लॉग मी कंटिन्यू करते. 10:30 झालेत ऑलरेडी आणि ना आत्ताच व्हिडिओ अपलोड केला मी. मध्ये ना क्लासचं थोडंसं काम होतं आणि त्यानंतर एडिटिंगचं काम होतं, त्यामुळे मग आत्ता व्हिडिओ लाईव्ह केला आणि त्यानंतर आम्ही दोघं जेवायला बसलो. मुलांचं जेवण मगाशीच झालंय अगदी वेळेमध्ये, पण आमच्या दोघांचं राहिलेलं. सो कढी भात कुणाला आवडते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या इकडे पाऊस आहे की नाही आणि तुम्ही कुठून हा ब्लॉग पाहताय ते सांगा. म्हणजे चला आता जेवण करून घेतो आम्ही आणि या नोटवर हा ब्लॉग आम्ही इथेच थांबवतो. होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हाईपसुद्धा देऊ शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर. त्यासोबत सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर हिट करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला भेटेल. भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.